विद्यार्थी मित्रांनो, एसएमडी मॅथ्स अँड फिजिक्स अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. मित्रो, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मधला महत्त्वाचा पॉइंट जो सहजासहजी समजत नाही, लवकर डोक्यात येत नाही, मन लावून ऐका, वन टेक मध्ये क्लिअर करून देतो. तेव्हा पहिला मुद्दा मी बारीक पहिले पॉइंट सांगतो, त्याच्याशिवाय क्लिअर होत नाही. माझं म्हणणं आहे बघा, हा एक बीकर आहे. या बीकर मध्ये लक्षात ठेवा, मी म्हटलं का एक लिक्विड आहे, कल्पना करा का पाणी आहे, काही घ्या असं. मग हा लक्षात ठेवा, लिक्विड या काचेच्या या व्हेसलला, या वॉलला इथं स्पर्श करत आहे. ज्या ठिकाणी तो स्पर्श करतो त्या पॉइंटला काय म्हणतात, तर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे. मग पहिला शब्द येणार आहे आपल्या तोंडातून, बाहेर पडणार आहे, मग तो आहे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. असा मग काय याला म्हणता येईल, द पॉइंट वेअर द लिक्विड सरफेस कम इन कॉन्टॅक्ट विथ द सॉलिड सरफेस. काय म्हटलं, द पॉइंट वेअर द लिक्विड सरफेस कम इन कॉन्टॅक्ट विथ द सॉलिड सरफेस इज कॉल्ड पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. तर आता आपण महत्वाचा मुद्दा पाहणार आहोत की ज्याचं नाव आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. हा जो शब्द आहे ना, शेवटपर्यंत या पॉइंटची जेवढी थेअरी आहे तोपर्यंत येत राहील, म्हणून याची डेफिनेशन पण विचारतात, याचे कॅरेक्टरिस्टिक्स पण विचारतात. मन लावून ऐका. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, माझं म्हणणं काय बघा, हे एक लिक्विड आहे. आता पहिले मराठीत समजावून सांगत आहोत, बस हे समजलं आपल्या मातृभाषेत तर बा कल्पना लक्षात ठेवा, कधी विसरणार नाही, मग समजूनच जाईल का बा हे लिक्विड या सॉलिड आहे ना, वॉलच्या या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. बसलं का डोक्यात? तर मग काय करायचं बघा, हे जे फ्री सरफेस आहे लिक्विडचं, या फ्री सरफेस, आणि लक्षात ठेवा माझं म्हणणं आहे का काठोकाठ भरून आहे. हा पाणी कसं आहे बा, हा वेसल काठोकाठ भरून आहे. तर या ठिकाणी तो काय झाला बा, तो लिक्विड इथं स्पर्श होत आहे वॉलला. तर बा इथून टँजंट काढायचं. काय काढायचं? टँजंट काढायचं. ठीक आहे बा, का माझं म्हणणं आहे का वेन लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड असं. तर मला लक्षात ठेवा, या फ्री सरफेसला आपण काय केलं बा, तर टँजंट काढ. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा हा टँजंट कसा आहे बा, तर ही जी फ्री सरफेस आहे लिक्विडची, ही फ्री सरफेस आणि ह्या सॉलिड वॉलच्या मधात आहे. हो दिसत असेल तर हे लिक्विड सरफेस न, हे त्याची व्हेसलची वॉल, याच्या मधात तो टँजंट आहे. आणि ह्या टँजंटनं काय केलं, तर या सॉलिड सरफेसची इथं अँगल केला. दिसते डोळ्यानं. याच अँगलला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतात. साधं सिंपल आहे. आता याले इंग्रजीत ऐकून घ्या का व्हेन लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट विथ द सॉलिड, द अँगल बिटवीन द टँजंट, या टँजंट आणि या सॉलिडच्या मधात अँगल आहे. व्हेन द लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट विथ द सॉलिड, द अँगल बिटवीन टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड, या लिक्विडच्या फ्री सरफेसला काढलेल्या टँजंट आणि या सॉलिड सरफेसच्या मधात असणाऱ्या अँगललाच अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतात. बस हे मला सांगायचं आहे. फक्त याने इंग्रजीत बोललं तर पॉइंट क्लिअर. व्हेन लिक्विड इज इन कॉन्टॅक्ट विथ द सॉलिड, द अँगल बिटवीन द टँजंट ड्रॉन टू द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड अँड सरफेस ऑफ द सॉलिड ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, की ज्या पॉइंटवर ही लिक्विड या लक्षात त्या सॉलिडला स्पर्श करते, त्या स्पर्श केलेल्या पॉइंट मधून काढलेल्या या फ्री सरफेस ऑफ लिक्विडला टँजंट जो काढला, तो टँजंट आणि ही सॉलिडची सरफेस याच्या मधात असणाऱ्या अँगलला म्हणतात अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. व्हेन लिक्विड इज इन
contact with solid, the tangent, लक्षात ठेवा, tangent between the, है ना, the angle between the, लक्षात ठेवा, tangent drawn to the free surface of the solid, free surface of the liquid and surface of the solid at the point of contact is called as angle of contact. पुन्हा एकदा, when liquid is in contact with the solid, the angle between tangent drawn to the free surface of liquid and surface of solid, कुठं? At the point of contact is called angle of contact. बोला, याला काय म्हणतात? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतात. पण याचं पण एक नियम आहे, लक्षात ठेवायचो. बोला, समजते है ना? हा मोजल्या कसा जातो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट? तर लिक्विडच्या आतमध्ये असा मोजल्या जाते. लक्षात ठेवता, असा मोजला तो गेला, असाच मोजाचा आहे. when measured within the liquid, बस हे शब्द नका विसरू. असा मोजाचा आहे, असा मोजाचा आहे. we measured within the liquid. किती सुंदर आणि सोपी डेफिनेशन आहे. कसं बोलता येते, स्लो मोशन मध्ये सांगत आहोत. when liquid is in contact with the solid, the angle between the tangent drawn to the free surface of the liquid and surface of the solid at the point of contact measured within the liquid is called angle of contact. Done. बोला, आता एवढं जर झालं असेल तर मित्र मी काय करत हाव, मी 3 लक्षात ठेवा. तर एक बिकर तर काढला, बरं मी 3 बिकर काढतो पा, एका क्षणात निघते. हा झाला तुमचा पहिला बिकर, या झाला तुमचा दुसरा बिकर, या झाला तुमचा तिसरा बिकर. लक्षात घ्या, एवढं आपल्याला तयार झाल्यानंतर मी याच्यामध्ये काय भरत आहो बा, प्रत्येकामध्ये लिक्विडच भरणार आहो. लक्षात ठेवा, याच्यात आणि याच्यात या भरून टाकला लिक्विड. एकामध्ये जो लिक्विड आहे तो मी म्हटलं का केरोसिन आहे. ठीक आहे, काय आहे बा, केरोसिन आहे. दुसऱ्यामध्ये मी म्हटलं का मर्क्युरी आहे आणि तिसऱ्यामध्ये मी घेऊन राहिलो वॉटर. तर मला लक्षात ठेवा, केरोसिन असल, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट लक्षात ठेवा, which is denoted by theta. लक्षात ठेवा, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असा राहतो कोणात बात, केरोसिन मध्ये. लक्षात ठेवा, आणि मर्क्युरी असलं तर असा राहते. ठीक आहे, कसा राहते, असा राहते. तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर ठेवू नका, कारण काय बात, लिक्विड अशी वर चढलेली असते आणि याचं वैशिष्ट्य काय तर तेही सांगतो. आणि जर लक्षात ठेवा, काय असेल बात, वॉटर असेल तो पण प्युअर वॉटर असेल तर त्याच्याबद्दल काय होते ते सांगत आहोत. बोला, तर मी पहिला पॉइंट सांगून राहिलो का, फॉर लिक्विड विच कम्प्लिटली वेट म्हणजे ओला करणे, या काचेच्या व्हेसलला पूर्ण ओलं करते. फॉर ए लिक्विड विच कम्प्लिटली वेट्स द सॉलिड सरफेस, द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 0. बोला, समजते का? अशा वेळेस काय असतो का, टँजंट काढलाच नाही, हा तो टँजंट. In this case, tangent to the liquid surface is almost along the surface of the solid. जवळपास हा लिक्विडला काढलेला टँजंट कसा असतो तर या सॉलिडच्या वॉलवर असतो. आणि हे केव्हा शक्य आहे बा, तर मग जेव्हा लक्षात ठेवायचो एक्झाम्पल सांगत आहो का, when pure water is in contact with the glass surface. बोला, ठीक आहे, काय सांगलं पाहतो. यावेळेस काय होतो, यावेळेस होते अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 0. बोला,
पहिली कॅरेक्टरिस्टिक सिंपल साधा शॉर्ट अँड स्वीट मध्ये कसं लिहायचं. फॉर अ लिक्विड विच completely weights the solid, the angle of contact is zero. In this case, tangent to the liquid surface is almost along the surface of solid. Example, pure water is in contact with the glass surface. बोल पहा. ठीक आहे. केरोसिन बद्दल बोलतो तुम्ही. काय ना, राखेल घ्या, काचेवर लावा, पूर्ण ओलसर झाल्यासारखं वाटणार नाही, किंचित ओलसर होते आहे ना. जसा पाण्यामध्ये कपडा टाकला आणि कसा भिजू जाते ना, ओलं वाटते, तसं नाही वाटत. त्याला पार्शियली वेट म्हणतात. तर मग आता एवढं जर झालं असं तर दुसरी केस सांगत आहो. फॉर अ लिक्विड विच पार्शियली वेट्स द सॉलिड, द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ॲक्यूट. तुम्हाला मोजाचं असंच आहे. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ॲक्यूट 90 पेक्षा लहान असतो. काय बोललो बा. फॉर अ लिक्विड विच पार्शियली वेट्स द सॉलिड सरफेस, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ॲक्यूट. एक्झाम्पल, केरोसिन इज इन कॉन्टॅक्ट विथ द सॉलिड सरफेस. बोल बा. आता पाय मर्क्युरी बद्दल बोलून राहिलो का बा. मर्क्युरी काचेच्या ग्लासला ओलं करत नाही. बोला, समजते. फॉर अ लिक्विड विच डज नॉट वेट द सॉलिड सरफेस, लक्षात घ्या, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑब्ट्यूज. 90 पेक्षा मोठा आणि 180 पेक्षा लहान, म्हणजे अँगल बिटवीन 90 डिग्री टू 180 डिग्री असं त्याले म्हणते ऑब्ट्यूज. मग काय म्हटलं बा आता. फॉर अ लिक्विड विच डज नॉट वेट द सॉलिड सरफेस, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑब्ट्यूज, दॅट इज ग्रेटर दॅन 90 डिग्री. बोला. तेव्हा लक्षात ठेव अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा राहील. तेव्हा लक्षात ठेवा असा मोजाचा आहे आणि तो दाखवल्या जाते थिटानं. या आहे तो टँजंट. ठीक आहे. काहून असं होते ते आपण याच पॉइंट मध्ये पुढं पाहणार अर्ध्या तासानं. मग आता एवढं जर झालं असं बोला, समजते का. तर बाग पुढचा सांगून राहिलो. ठीक आहे का बा. नेहमी लक्षात ठेवा जो कोणता लिक्विड घेतला तो प्युअर असेल आणि ही जी सरफेस आहे सॉलिडची, ग्लास सरफेस असते साधारणतः, ती पण क्लीन असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तुम्ही आज मोजा, 10 वर्षानं मोजा, 100 वर्षानं, तो त्या लिक्विड आणि त्या सॉलिड पेअर साठी कंपल्सरी कॉन्स्टंट राहील. मात्र थोडासा पण कॉन्टॅमिनेशन झाला, कॉन्टॅमिनेशनचा अर्थ समजते दूषित, तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट केसा एवढा जरी फरक पडला, त्याच्या दूषितीकरण झालं, लक्षात ठेवा पोल्युशन घडून आलं, तर लक्षात ठेवा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये जबरदस्त इफेक्ट येतो आहे ना, भयंकर बदलते. तर मला लक्षात ठेवा पुढचं कॅरेक्टरिस्टिक सांगत हाव. फॉर अ गिवन सॉलिड लिक्विड पेअर द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉन्स्टंट. कधी बदलणार नाही, ते जसे पहिले होते तसेच प्युअर पाहिजे. ठीक आहे. दुसऱ्या भाषेत सांगतो का, when liquid is pure and surface of the solid is clean, the angle of contact remains constant when measured in number of times. तुम्ही किती मोजा तेवढाच भराल. डन. पहा पुढं. पहा मित्रो, आता जो पॉइंट सांगत आलो भल्ला महत्वाचा पॉइंट आहे. तुम्ही वाचलंही असेल पुस्तक कदाचित, पण माझा चॅलेंज आहे. हा पॉइंट फार कमी वेळात क्लिअर होतो. पहा मी 1 नंबर सांगतो, तुम्ही खुश होऊन जासाल. आपला प्रश्न आहे, एक्सप्लेन द फिनॉमिना ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. Explain the phenomena of angle of contact on the basis of intermolecular forces. फक्त मन लावून इथं ऐकायचं, शुद्ध मराठीत ऐकायचं. इंग्रजीत 1 नंबर सांगतो, तुम्ही ऐकत राहा. असं तर तुम्ही किती बडबड ऐकली तर काही समजणार नाही. बेसिक क्लिअर असलं तरच समजल, म्हणून प्रेमानं सांगतो, कृपा करून मन लावून ऐका. ऐकल्यानंतर तुमच्या तोंडातून वाह क्या बात आहे असं जर नाही निघलं तवा म्हणता. ठीक आहे. पहा मग
माझं म्हणणं काय बघा, हे जे दाखवलं ना, हे अक्षरशः असं व्यसन आहे. मग एवढा व्यसन न काढता फक्त ही एक वॉल काढली की ज्या वॉल जवळ इथं लिक्विड आहे आणि इथला एक पाण्याचा मॉलिक्यूल म्हणा, लिक्विडचा मॉलिक्यूल की जो या वॉलला स्पर्श करत आहे, या असा पूर्ण पाणी आहे. बस हे डोक्यात ठेवा, हे त्या फिगरचं सेन्स आहे काय, हे ते वॉल आहे. तर मला लक्षात ठेवायचं माझं काय म्हणणं आहे. ठीक आहे का बा, या बीकर मध्ये जसं पाणी आहे ना, तसं याच्यात मी पाणी दाखवतो. त्याच्याशिवाय तर मग वेळ लागल, पण तुम्ही ऐका नाही, शेवटपर्यंत ऐका. ऐकल्यानंतर मग सांगा. हे दाखवलं पाणी. लक्षात ठेवा, पूर्ण पाणी दाखवून देतो. शॉर्ट मध्ये वेळ कमी आहे. ह्या झाला पाणी, अशी कल्पना करा. आता माझं म्हणणं काय आहे बा, का मला लक्षात ठेवा, या लिक्विडचा एक मॉलिक्यूल जो इथं स्पर्श करत आहे या वॉलला, हा वॉलला स्पर्श करत आहे. तर मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये शिकवलं होतं का मग याला स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स असतो. काय असते मग स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स? स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स कायले म्हणायचं बा, का हा जो लक्षात ठेवा पाण्याचा मॉलिक्यूल आहे, लिक्विडचा मॉलिक्यूल आहे ना, त्याचा तो मॉलिक्यूल ऍस ला गृहीत धराचं सेंटर म्हणून, आणि त्याची जी रेंज असेल मॉलिक्युलर रेंज, तेवढी धराची रेडियस आणि काल्पनिक स्पियर काढायचा, विच इज कॉल्ड एज स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. तर मग तुम्ही मागचे व्हिडिओ ऐका तर तुम्हाला माहित पडेल. तर मग हा झाला तो स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. ठीक आहे बाबा. आता तुमच्या मनात काय काय आलं पाहिजे, मी काहीच येऊ देत नाही, पूर्णच क्लिअर करतो. एकही प्रश्न तुमच्या मनात राहणार नाही. तुम्ही फक्त ऐकण्याचं काम करा, मजा येईल. तर मग हा तो मॉलिक्यूल आहे, हा वाला. ठीक आहे. आता मग तुम्हाला काय सांगतो का मग हा एक काय ना कंटेनर मी दाखवलं का, त्याची ही वॉल आहे. तर मग हे सॉलिड सरफेस आहे. तर परीक्षेमध्ये तुम्हाला असं दाखवावं लागेल, घोटत बसण्याचा तर तुम्हाला वेळ मिळणार नाही. बस एवढी काळजी घ्यायची, तर हे पूर्ण असं दाखवायचं, असं लवकर लवकर असं दाखवून द्यायचं, जेणेकरून वेळ वाचेल. असं हे झाली तुमची सॉलिड सरफेस. ठीक आहे. आता मला लक्षात घ्या, या मॉलिक्यूलला मी नाव देऊन टाकतो बा, साधं सिंपल आपलं परमनंट एकच नाव राहते, ABCD ला ए. काय दिसते बा, का हे जे लिक्विड सरफेस आहे याच्यावरचा हा एक मॉलिक्यूल आहे ए, की जो या लिक्विड सरफेसचा असून या सॉलिड सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, याच्या जवळ आहे. बोला म्हणजे मग कुठं आहे, तर नियर दी वॉल ऑफ दी सॉलिड सरफेस. नंतर माहित पडेल, म्हणजे वॉल ऑफ दी आहे ना, वॉल ऑफ दी कंटेनर, या कंटेनरच्या वॉलच्या जवळ आहे. ठीक आहे. हा झाला त्याचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. ठीक आहे बा. तुम्ही याने मन लावून ऐकसाल ना, तर तुमच्या लक्षात येईल का बा, हे जे लिक्विड सरफेस आहे याच्यावर तर इथं रिकाम आहे, तर इथं काय राहील रे बा, तर एअर राहील. तर बा एअर राहील. तर हा जो भाग आहे ना, हा भाग म्हणा का हा भाग म्हणा, इथं काय भरलेली असेल रे बा, एअर. ठीक आहे. याला स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणतात. पाहिजे असेल तर लिहूनही देतो, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. मागचे व्हिडिओ ऐकसाल ना, तर तुम्हाला स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स बद्दल डिटेल सांगला. आता पहा मी काय सांगतो. तर बा तुमच्या लक्षामध्ये आलं का, हा जो स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स आहे याच्यावर कॉन्सन्ट्रेट करसाल, तर एवढा पीस, एवढा हा एअर मध्ये आहे, एवढा वाला पीस याचा कुठं आहे बा, तर लिक्विड मध्ये आहे, आणि एवढा पीस कुठं आहे बा, तर सॉलिड मध्ये आहे. म्हणजे बा याचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स 3 भागात विभागले आहे, एअर, लिक्विड आणि सॉलिड. आता हे सॉलिड आहे, हे लिक्विड आहे. ठीक आहे. म्हणजे दोघांमध्ये जो फोर्स राहतो त्याला अडेसिव्ह म्हणतात. इथं लिक्विड आहे, इथं एअर आहे, तर या दोघांमध्ये वेगवेगळे मॉलिक्यूल असले तर त्याच्या मधातल्या फोर्सला अडेसिव्ह फोर्स म्हणतात. बोला. ठीक आहे. आता बा इथला मॉलिक्यूलचा या लिक्विडच्या आतमधल्या मॉलिक्यूलशी हा मॉलिक्यूल जर बांधलेला असेल,
त्यावेळेस कोहेजिव्ह फोर्स राहील, कारण या एकच लिक्विडचे मॉलिक्यूल आहे, म्हणजे दोन एकाच पदार्थाच्या दोन मॉलिक्यूल मधल्या फोर्सला कोहेजिव्ह फोर्स म्हणतात. ठीक आहे. दोन वेगवेगळ्या पदार्थाच्या मॉलिक्यूल मधल्या फोर्सला अडेसिव्ह फोर्स म्हणतात. बसलं का डोक्यात? तर बा तुम्ही विचार करा का हा काय करतो. तर बा याच्यावर दोन प्रकाराचे फोर्स ऍक्ट होत आहे. एक फोर्स ऍक्ट होत आहे बा सॉलिड आणि लिक्विडच्या मधात म्हणजे अडेसिव्ह. एक या लिक्विडचा याच्यावर ऍक्ट होत आहे म्हणजे कोहेजिव्ह. ठीक आहे. आता एवढं जर झालं असेल तर बा माझ्या मनात तुमच्या मनात काय आलं पाहिजे का हा जो मॉलिक्यूल आहे हा अनुभवत आहे, एक्सपिरियन्स घेत आहे. कोणाचा बा तर दोन प्रकाराच्या फोर्सचा, एक कोहेजिव्ह फोर्स आणि एक अडेसिव्ह फोर्स. बोला समजते का? आता मी काय सांगतो बा का हा जो मॉलिक्यूल आहे याच्यावर जेव्हा या सॉलिडचा अडेसिव्ह फोर्स ऍक्ट होतो, लक्षात ठेवायचं. समजते का? मी दाखवतो हो, स्पर्श क्लिअर कट दाखवत आहो. या झाला तो फोर्स, या वाला असं. इथं नाव दिलं ए, तर याले नाव देऊन टाकतो मी पी असं. एपी. एपी काय आहे बा? तर हा अडेसिव्ह फोर्स आहे. बोला कोणाचा? तर या सॉलिड सरफेसचा कोणावर ऍक्ट होत आहे बा? तर या मॉलिक्यूल वर आहे ना. मॉलिक्यूल कोणता? तर ए नावाच्या मॉलिक्यूल. ठीक आहे. तुमच्या डोळ्यानं दिसलं पाहिजे का हा क्लिअर कट असा हॉरिझॉन्टल आहे. हॉरिझॉन्टल आहे म्हणजे हे व्हर्टिकल जे सॉलिड सरफेस आहे याला तो परपेंडिक्युलर राहील. ठीक आहे बा. समजलं का नाही समजलं? बिलकुल समजायला पाहिजे. हा असा हॉरिझॉन्टल आहे, हे व्हर्टिकल आहे, म्हणजे बा हा आहे ना नेट अडेसिव्ह फोर्स इज परपेंडिक्युलर टू द सॉलिड सरफेस. या परपेंडिक्युलर जो शब्द आहे ना याले मॅथ मध्ये वापरते, तर फिजिक्स मध्ये याच परपेंडिक्युलरला नॉर्मल म्हणतात. हे जे माहिती आहे ना लिहिताना ॲक्युरेट आली पाहिजे. परपेंडिक्युलर लिहिलं तर काही पाप नाही लागत, पण जे फिजिक्सचे शब्द आहेत तेच वापरायचे. तर मला लक्षात ठेवा, एक गोष्ट क्लिअर झाली का बा जेव्हा जेव्हा या सॉलिडचा अडेसिव्ह फोर्स या मॉलिक्यूल ए वर ऍक्ट होतो तेव्हा तेव्हा तो कसा असतो बा? तर तो हॉरिझॉन्टल असतो असा, आणि या सॉलिड सरफेसला परपेंडिक्युलर असते. काऊन परपेंडिक्युलर झाला? तर हे सॉलिड सरफेस व्हर्टिकल आहे म्हणून. बोल बा. आता एवढं जर झालं असेल तर बा डोक्यात आलं पाहिजे दुसरा फोर्स. तर दुसरा फोर्स कोणाचा लागल? तर या लिक्विडचा लागल. हे खालचे मॉलिक्यूल त्याला ओढण्याचा प्रयत्न करतील है ना. तर कोणत्या फोर्सनं करल बा? तो कोहेजिव्ह फोर्सनं करल. बोला. आणि हे असं त्याच्यावर ऍक्ट होईल. तर बा लक्षात ठेवा, हा जो कोन होतो ना हा 100% 45 डिग्री 45 डिग्रीचाच असतो. हे नका विसरू. ठीक आहे बा. मग आता एवढं जर झालं असेल तर बा तुमच्या डोक्यामध्ये काय आलं पाहिजे? तर मी याले पण एक नाव देऊन टाकतो बा, लक्षात ठेवा, वाचण्यासाठी बरं होईल. एसी म्हणून. बस एवढं जर तुमच्या डोक्यात आलं असेल तर मी याले इंग्रजीत म्हणून दाखवतो. भयंकर आहे ना, फक्त याले डिटेल शिकवा लागते. कारण मी जेवढं असेल तेवढं डिटेल शिकवतो, मग एकदा पुस्तक वाचून माणसांना सर आहे ना, कारण खूपच शॉर्ट मध्ये डायरेक्टच देऊन टाकलाय. तर पहा मग मी काय सांगत आहो. कन्सिडर ए लिक्विड मॉलिक्यूल. बिलकुल स्लो मोशन मध्ये, घाई नाही करायची. Consider a liquid molecule A on the surface of the liquid. कुठं आहे? Near the wall of the solid surface or wall of the container. मग पहिलं वाक्य सांगलं, कन्सिडर द लिक्विड मॉलिक्यूल ए. समजते? ऑन द सरफेस ऑफ द लिक्विड नियर द वॉल ऑफ द कंटेनर. इट्स स्फीयर ऑफ इन्फ्लुएंस इज पार्टली इन एयर, पार्टली इन सॉलिड अँड पार्टली इन लिक्विड. बोला. द मॉलिक्यूल ए एक्सपिरियन्सेस, अनुभवने, both cohesive force as well as adhesive force. When the adhesive force of solid molecule, याचे molecule
When adhesive force of solid molecule is acting on the molecule A, the net adhesive force AP is horizontal and perpendicular to the wall of the container. Because wall लक्षात ठेवा is vertical. बोला. ठीक आहे. आता बोल तुम्ही याच्याबद्दल. Cohesive force of liquid molecule is inclined 45 degree. Incline म्हणजे कोन करणे. With the solid surface. ठीक आहे. आता कान देऊ नाही का सर्वात मेन मुद्दा याच्यावर तो सर्व खेळ आहे. कंडिशन फॉर इक्विलिब्रियम. काय नाव टाकत आहो? कंडिशन फॉर इक्विलिब्रियम. मन लावू नाही का? हा जो फोर्स आहे एपी याला अडेसिव्ह फोर्स म्हणतात, याला एसी ला कोहेजिव्ह फोर्स म्हणतात. हा सॉलिडचा आहे आणि हा लिक्विडचा आहे. ठीक आहे बा. काय सांगतो बा तर या दोन्ही फोर्सचा रिजल्टंट फोर्स. रिजल्टंट म्हणजे असा होईल हो असा. दोघाचा रिजल्टंट फोर्स की जो मी दाखवतो आर. असं काही नाही बघा याच्या अंदर असलं पाहिजे. पहा कंडिशन काय मी फक्त समजावून राहिलो. हा बढिया सांगतो. वेन रिजल्टंट फोर्स कोणाचा माग ए आर नावाचा रिजल्टंट फोर्स कोणाचा एपी आणि एसी चा. ठीक आहे. हा जो रिजल्टंट फोर्स आहे हा जेव्हा नॉर्मल असेल, नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर कोणाला या लिक्विड सरफेसला, बस कोणत्याही पॉइंटवर लक्षात ठेवा त्यावेळेस म्हणता येते काही लिक्विड सरफेस इक्विलिब्रियम पोझिशन मध्ये आहे. तुमच्या मनात आलं पाहिजे हो का इक्विलिब्रियम म्हणजे काय बा तर बा ही लिक्विड सरफेस पोजेसेस स्टॅबिलिटी स्थिरता प्राप्त करते. जर या परपेंडिक्युलर नसल या लिक्विड सरफेसला किंवा लिक्विड सरफेस याला परपेंडिक्युलर नसल तर या लिक्विड सरफेसला स्थिरता प्राप्त राहत नाही. हे आहे कंडिशन. चांगलं पुस्तक वाचा. काय बोललो बघा वेन रिजल्टंट फोर्स AR of AP and AC is normal to the liquid surface at all point. कोणत्याही पॉइंटवर. When the resultant force AR of AP and AC is normal to the liquid surface at all point, liquid is said to be in equilibrium. It means that it possesses stability. स्थिरता प्राप्त होते. आणि काय वैशिष्ट्य असते इन दी इक्विलिब्रियम स्टेट? जेव्हा याला इक्विलिब्रियम स्टेट प्राप्त असेल दी टँजंट लक्षात ठेवा. काय सांगत आहोत? टँजंट शब्द वापरला कोणाला? या लिक्विड सरफेसला. या लिक्विड सरफेसला कल्पना करा टँजंट काढा. परीक्षेत काढताना की पॉइंट सांगत आहो. या जर असा असेल तर डिक्टो याले परपेंडिक्युलर दिसल असा काढा. क्लिअर कट दिसला पाहिजे. या जसा ओढला त्याला अनुसरून इकडं काढा तर या झाला एटी. एटी इज परपेंडिक्युलर आणि एटी हा टँजंट आहे कोणाला? या लिक्विड सरफेसला. हा केव्हा काय असतो? जेव्हा ही लिक्विड सरफेस इक्विलिब्रियम पोझिशन मध्ये असते. या लिक्विड सरफेसला काढलेला टँजंट या रिजल्टंट फोर्स AR ला परपेंडिक्युलर असतो. कडक माहित असू द्या मग समजेल तुम्हाला. When resultant force AR of AP and AC is perpendicular to the liquid surface, then लक्षात ठेवा liquid surface is in equilibrium state. It means that it possesses the लक्षात ठेवा stability. बोला. In the equilibrium state, the tangent drawn to the liquid surface AT is perpendicular to the resultant force AR.
100% इक्विलिब्रियम अवस्थेमध्ये या लिक्विडला काढलेला टँजंट हा रिझल्टंट फोर्स AR ला परपेंडिक्युलर असतो म्हणजे असतो. बोल पा, हे आहे कंडिशन. आता ऐक, पहिला पॉइंट कॉन्केव मिनिस्कस. कॉन्केव समजते, आंतरवक्रण बहिर्वक्र, तर याले कॉन्केव म्हणते राजा आणि याले कॉन्वेक्स म्हणते. कॉन्केव म्हणजे याले आंतरवक्र म्हणते आणि याले बहिर्वक्र म्हणते. पातळी मिनिस्कस म्हणजे हे जर आपली टेस्ट ट्यूब असली, असा जर असला तर दिस इज कॉन्केव, आणि अशी जर पातळी असली तर याला कॉन्वेक्स म्हणतात. असो, माहित आहेच तुम्हाला. तर माझं काय म्हणणं आहे, पहिला पॉइंट ठीक आहे, कॉन्केव मिनिस्कस. शब्द लिहून राहिलो मी, कॉन्केव मिनिस्कस. मिनिस्कस असा. ऐक बाबा काय आहे, हा जो अडेसिव्ह फोर्स आहे याचं मॅग्निट्यूड घेतो. मॅग्निट्यूडचा अर्थ काय रे बा, तर मग हा झाला वेक्टर फॉर्म मध्ये मॅग्निट्यूड घेतला, तर या झाला प्लेन, वेक्टर राहणार नाही. हा जेव्हा हा वाला या फोर्स पेक्षा भयंकर मोठा असेल, मोठा म्हणजे असा मोठा दाखवायचा आणि याले लहान करून दाखवायचं, सेपरेट दाखवा लागेल हा फिगर. ठीक आहे बा, भल्ला मोठा दाखवला. मग काय बोलायचं आहे बा, का लक्षात ठेवायचो, कॉन्केव मिनिस्कस बद्दल बोलत आहो. इथं ॲक्यूट अँगल तयार होणार आहे, पण हे कवा होते तर कान देऊ नाही का व्हेन दी मॅग्निट्यूड ऑफ अडेसिव्ह फोर्स AP is so large as compared to cohesive force AC. It means that AP greater than AC. या भल्ला मोठा राहील तर या भल्ला लहान राहील. त्यावेळेस काय होते, रिजल्टंट फोर्स AR of AP and AC is directed inside the solid. या सॉलिड मध्ये घुसतो याचा रिजल्टंट फोर्स. चल डन, बोला लवकर बोला, सांग रे बा हो का नाही. मग आता एवढं जर झालं असं तर मला लक्षात ठेवा काय बोललो, तर ह्या वाला AR हा कुठं घुसते बा, तर या सॉलिड सरफेस मध्ये. पुन्हा एकदा काय म्हणत आहो, का हा वाला अडेसिव्ह फोर्स भल्ला मोठा राहील कोणाच्या तुलनेत, या कोहेसिव्ह फोर्सच्या तुलनेत. त्यावेळेस या AP आणि AC चा रिजल्टंट फोर्स AR हा कुठं जातो, इज डायरेक्टेड इनसाइड दी सॉलिड. जसा याच्यात घुसतो तसं या लिक्विड सरफेसची इक्विलिब्रियम स्टेट डिस्टर्ब होते, आणि डिस्टर्ब अवस्थेमध्ये लिक्विड सरफेस राहू नाही शकत. या कारणास्तव ही लिक्विड सरफेस काय करते, इक्विलिब्रियम मेंटेन करण्यासाठी, समजते का, मेंटेन करण्यासाठी होते काय, तर हा जो लिक्विड सरफेस आहे आता क्लिअर होते. अशी लिक्विड सरफेसचे मॉलिक्यूल, जसा यावाला मॉलिक्यूल A आहे, असे लिक्विड सरफेसचे मॉलिक्यूल भर असे वर चढतात. मन लावू नाही का, हा असे वर चढतात. असे समजत आहे, ह्या लिक्विड सरफेस आहे तर असे वर चढतात. कुठपर्यंत बघा, जोपर्यंत या लिक्विड सरफेसला काढलेला जो टँजंट आहे तो काय होणार नाही, तर बा ह्या वाला लिक्विड सरफेस अशी आली आणि अशी चढते. तर इथून ओरिजिनल मध्ये ते दाखवायला असं असे चढते, असे असे इथं दाखवला असं, आणि ह्यात तो टँजंट तयार होतो. कसा टँजंट तयार होते, तर बा ह्या रिजल्टंट फोर्सला परपेंडिक्युलर जसा हा
टँजंट याला परपेंडिक्युलर होते, पुन्हा या लिक्विड सरफेसला इक्विलिब्रियम स्टेट प्राप्त होते. असं आहे. म्हणून पहिली कंडिशन ऐका लागते. ठीक आहे. आता पाय बाबा मी काय सांगतो. कबा द नेट resultant force AR of AP and AC are directed inside the solid and equilibrium state of liquid surface is disturbed. To maintain the equilibrium condition, the liquid near the wall of the container pile up, ढिगस लावतात. पाईल अप म्हणजे ढीग लावणे. समजते का? पाईल अप against the solid boundary. समजलं का नाही समजलं? दुसऱ्या भाषेत the liquid molecule like molecule A moves in the upward direction so that the tangent AT to the liquid surface is perpendicular to AR, which makes the meniscus concave. हे झाली कॉन्केव तयार. अशी चढते. ठीक आहे. लिक्विड मॉलिक्यूल लाइक मॉलिक्यूल ए piles up against the solid boundary so that the tangent AT to the liquid surface is perpendicular to the resultant force AR, and which makes the surface concave. बोला. which makes the meniscus पातळी concave, and therefore angle of contact is acute. बोला. in this case liquid weights the solid. आणि आपल्या पुस्तकात वेट म्हटलं आहे. नॉट वेट, पार्शियली वेट, किंचित ओला करतो. पण पर्याय नाही आहे, पार्शियली शब्द नाही टाकला आहे ना. पूर्ण ओल्यासाठी कंप्लीट वेट म्हटलं आणि इथं वेट म्हटलं आहे. तर आपणही वेटच म्हणायचं. का करायचं आहे? ठीक आहे. अँड लिक्विड वेट्स द सॉलिड सरफेस. एक्झाम्पल केरोसिन इन कॉन्टॅक्ट विथ ग्लास सरफेस. पहिला पॉइंट बोल पा. दूसरा पॉइंट बाय कॉन्वेक्स मिनिस्कस. कोणती मिनिस्कस रे बा? कॉन्वेक्स. असा आहे. कॉन्वेक्स काय होते बा? टेन्शन घेण्यासारखं काय होणार आहे? काहीच नाही. यावाला का होते आहे ना, हे याच्यात घुसते. दुसरं का होते? या लहान होते आणि या मोठा होऊन जाते. तेव्हा होते काय? ते या दोघाचा रिझल्टंट फोर्स याच्यात घुसतो. ठीक आहे. पहा मग मी बरोबर दाखवतो. तर यावाला आहे ना, या एसी झाला तर यावाला एटी असा AR. तर हा जो टँजंट आहे तो इथं नाही राहत. आम्ही डिटेल समजावून सांगतो, काळजी नका करू. तो कसा राहायचे ते मग पाहू. पहा मग मी कॉन्वेक्स मिनिस्कस बद्दल बोलत आहो. यावेळेस आता ऑब्ट्यूज अँगल राहील. द नेट अडेसिव्ह फोर्स लक्षात घ्या. AP ऍक्टिंग ऑन द मॉलिक्यूल A इज हॉरिझॉन्टल. बोला. समजते? सिन्स वॉल इज वर्टिकल. Magnitude of cohesive force is so large as compared to adhesive force AP, and therefore the net force AR of AP and AC are directed inside the liquid. बोला. असा घुसला तर काय झालं? Again equilibrium state of liquid surface is disturbed. To maintain the equilibrium condition, liquid near the wall, या वॉलच्या जवळ असणारे लिक्विडचे मॉलिक्यूल, लिक्विड नियर द वॉल ऑफ द कंटेनर क्रीप. रांगणे. लहान पोरं कसे रांगतात तसं रांगते. ठीक आहे. क्रीप इनसाइड दी
वॉल, क्रीप इनसाइड अगेन्स्ट दी वॉल. नाही समजलं सोप्या भाषेत का बा काय बोललो बा. अगेन इक्विलिब्रियम स्टेट ऑफ लिक्विड इज डिस्टर्ब टू मेंटेन दी इक्विलिब्रियम कंडिशन. काय होते बा तर ही आहे ती तुमची लिक्विड सरफेस. हे याचे मॉलिक्यूल हे असं अजून वरून दाखवतो. असं असं याचे मॉलिक्यूल असे येतात रांगत रांगत असे असे. ठीक आहे. याले काळाचा हो टँजंट. हे होते एटी नावाचा टँजंट. मग तेच तर बोललो मी का बा लक्षात द्या. when the resultant and adhesive force AP is so large as compared to the cohesive force AC, sorry, AP and AC is so large as compared to AP, the resultant AR of AP and AC is inside the liquid and therefore the liquid surface is disturbed. To maintain लक्षात ठेवा the equilibrium state of the liquid surface is disturbed. To maintain the equilibrium condition, the liquid like molecule A moves in the downward direction. असे येतात असे येतात असे moves in the downward direction. बोला समजलं का. पाहिलं टू फॉर्म कॉन्वेक्स मिनिस्कस. अशी मिनिस्कस फॉर्म हे झालं कॉन्वेक्स. थोडस चांगल्या भाषेत. ठीक आहे. टू मेंटेन द इक्विलिब्रियम कंडिशन द लिक्विड नियर द वॉल ऑफ द कंटेनर क्रीप रेंगणे रांगणे म्हणतो आपण. लहान बाळ कसा रांगते. द लिक्विड नियर द वॉल ऑफ द कंटेनर क्रीप इनसाइड against the solid boundary. बोला काय केलं. फॉर्मिंग कॉन्वेक्स मिनिस्कस. फॉर्मिंग कॉन्वेक्स मिनिस्कस. केव्हा the tangent to this liquid surface is perpendicular to the resultant force AR. हे वाला जो आहे याला पुन्हा काय होतो रे बा तर याला परपेंडिक्युलर होते आणि अशा वेळेस ती मिनिस्कस काय तयार होते बा तर कॉन्वेक्स. ठीक आहे. हा वाला अँगल कोणी म्हणल का कोणता झाला बा का ऑब्ट्यूज अँगल झाला. which forming obtuse angle it means that angle greater than 90 degree. आता तुमच्या लक्षात आलं का बा मिनिस्कस कॉन्वेक्स झाली. अँगल ऑब्ट्यूज असं जर असलं तर लिक्विड डज नॉट वेस्ट द सॉलिड सरफेस. काय झालं बा लिक्विड डज नॉट वेस्ट द सॉलिड सरफेस. एक्झाम्पल पाहिजे. मर्क्युरी इन कॉन्टॅक्ट विथ ग्लास सरफेस. मर्क्युरी कधीही काचेला ओलग करत नाही. डन. तिसरा पॉइंट पाय. तिसरा पॉइंट तर बाई एवढा पसारा आता मी मिटवून टाकतो. हे झालं तुमचं पूर्ण मिटव. एवढी आकृती काढायला परवडणार नाही. मग इथं सेट करून दाखवतो. तर बा हे जे आहे हे पूर्ण गेलं. या पण गेला. झाली तुमची आकृती तयार. पाहून घ्या. या झाला स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. ठीक आहे. हा तो पॉइंट आहे का ज्याचं नाव आहे ए असं. आणि हा जो आहे हा आहे तुमचा अडेसिव्ह फोर्स एपी. ठीक आहे. बस एवढं लक्षात ठेवा. काय सांगतो आता आपण शिकणार आहोत झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. काय होते बघा हे जे आहे ना लिक्विड सरफेसचे मॉलिक्यूल हे लक्षात ठेवा या लिक्विडच्या कॉन्टॅक्ट मध्ये फार कमी असतात. फारच कमी. काय बोललो मग आता लक्षात ठेवायचं. झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इकडं पाहायचं मग समजते का बा हे लिक्विड आहे काय का पाहून राहिले हो असं. आकृती काढावी वेळ चालला. हे एअर आहे आणि हे आहे तुमचं लिक्विड. आणि आपण शिकणार आहोत झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. बस एवढं लक्षात ठेवा. नंतर लिहित बसू कॉन्टॅक्ट. मी म्हटलं बघा इन दिस केस द लिक्विड मॉलिक्यूल नियर दी
समजते का? नियर दी लक्षात ठेवाचो या नियर दी सॉलिड सरफेस आर सो लेस. ठीक आहे. काय म्हटलं बा? इन दिस केस द लिक्विड मॉलिक्यूल नियर दी कॉन्टॅक्ट रिजन आर सो लेस. सो शब्द टाकला म्हणजे खूपच कमी. सो लेस इन नंबर, काहीच नाही, बारीक चुरीक राहते. देअरफॉर द कोएजिव्ह फोर्स, लक्षात ठेवा एसी हा जो दाखवला होता हा 0 होऊन जातो. कोएजिव्ह फोर्स एसी इज 0. म्हणजे इथं या मॉलिक्यूलवर ऍक्ट करणारे लिक्विडचे मॉलिक्यूल फार कमी असतात. एवढे कमी असतात का याच्या तुलनेत ते निग्लिजिबल असते. आणि म्हणून कोएजिव्ह फोर्स हा काय होतो, त्याच्यावर लागणारा कोएजिव्ह फोर्स 0 असतो. मग राहिला कोण बात? एकटाच राजा राहिला. कोण रे बात? अडेसिव्ह फोर्स. म्हणून म्हटलं गेलं बघा, देअरफॉर द अडेसिव्ह फोर्स एपी इज अँड इटसेल्फ इज द रिजल्टंट फोर्स. यात 0 झाला. एपी म्हणजे या एपी आणि एसीचा रिजल्टंट होता एआर. एसी 0 झाला तर या स्वतःच रिजल्टंट फोर्स झाला. का कोणी त्याने एपी म्हणन का कोणी त्याने एआर म्हणन, कारण रिजल्टंट फोर्सले नाव दिलं तर एआर. आणि या कारणास्तव एपी म्हणजेच कोण झाला पात रिजल्टंट फोर्स एआर. बोला मग त्यावेळेस काय होते का बा? टँजंट या लिक्विड सरफेसला कुठं असल बात? असा राहते. असा या वॉलला असा राहते टँजंट. या आहे तुमचा एटी. समजते? ऍट दॅट टाइम एटी इज अलॉंग दी, समजते का, वॉल विदिन द लिक्विड, या लिक्विडच्या आतमध्ये. आणि अशा कंडिशनवर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 0. at that time angle of contact is 0. नाही समजलं? आणि बाय सोपा आणि साधा आहे हो. येतं काय बोललो बघा? इन दिस केस द लिक्विड मॉलिक्यूल लाईक मॉलिक्यूल ए नियर द कॉन्टॅक्ट रिजन आर सो लेस इन नंबर, देअरफॉर कोएजिव्ह फोर्स इज निग्लिजिबल. डायरेक्ट AC is equal to 0 and hence net resultant force AP is itself and therefore AP is equal to AR. ठीक आहे. In such condition AT is tangent. समजते? AT is the tangent which is along the solid surface within the liquid and therefore angle of contact is 0. Done. पुढची कंडिशन सांग. ठीक आहे. 0 झाली 90 ची. 90 ची कंडिशन. हे जे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे 90, याच्यामध्ये कंडिशन फॉर कॉन्व्हेक्सिटी म्हणजे कॉन्व्हेक्स निकवचन आणि कॉन्केव्हिटी आहे ना. तर आम्ही नाव सांगत आहोत. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 90 डिग्री. कंडिशन फॉर कॉन्व्हेक्सिटी, कॉन्व्हेक्सिटी आणि कॉन्केव्हिटी असं. ठीक आहे. हे केव्हा शक्य आहे? जेव्हा हा जो लिक्विड आहे ना हा काल्पनिक असला पाहिजे, इमॅजिनरी. पण याला आपल्या पुस्तकानं शब्द वापरला हायपोथेटिकल. हायपोथेटिकल मीन्स काल्पनिक आहे ना. आपलं तर नॅचरल वाला नाही घेता येणार. काल्पनिक हायपोथेटिकल कसं म्हणशील रे बा? कन्सिडर दी हायपोथेटिकल लिक्विड हॅव्हिंग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 90 डिग्री. समजते? कोणासोबत? विथ आहे ना सॉलिड सरफेस, विथ द सरफेस ऑफ कंटेनर, सॉलिड सरफेस ऑफ कंटेनर. ठीक आहे. अशा वेळेस काय होते? इन दिस केस दी लक्षात ठेवा तो कोएजिव्ह फोर्स, नेट कोएजिव्ह फोर्स
AC is exactly at 45 degree. लक्षात ठेवा. काय काय बोलत हा बा आपला पॉइंट आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री अँड कंडिशन फॉर कन्व्हेक्सिटी अँड कॉन्केव्हिटी. तर मला लक्षात घ्या काय घ्यायचं आहे काल्पनिक लिक्विड कन्सिडर दी हायपोथेटिकल लिक्विड हॅव्हिंग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री. समजते विथ wall of the container or solid surface. In this case, net cohesive force exactly at 45 degree असं असते with either of the surfaces याच्याशी किंवा याच्याशी with either of the surfaces and therefore resultant force AR is exactly along the solid surface. अशी असते AR. असं बोला. ठीक आहे. इन सच कंडिशन काय दिसते बा हा जो आहे ना अडेसिव्ह फोर्स आणि या झाला तुमचा कोहेसिव्ह फोर्स. इन सच कंडिशन AP इज इक्वल टू AC अपॉन √2 ऑकर. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. काय म्हटलं AP इज इक्वल टू AC अपॉन √2 ऑकर. बोलवा अजून सांगत हा. ठीक आहे. आता ऐक काय सांगतो का बा हा जो आहे ना AP लक्षात ठेवा अडेसिव्ह फोर्स हा जेव्हा लक्षात ठेवा याच्यापेक्षा मोठा असा ठीक आहे त्यावेळेस अँगल हा ॲक्यूट राहील आणि जेव्हा हा का राहील रे बा लहान राहील तेव्हा अँगल ऑब्ट्यूज राहील. आणि म्हणून म्हणत हाव बा का बा लक्षात ठेवा आता क्लिअर बढिया समजल का बा आपला पॉइंट आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कॉन्व्हेक्सिटी अँड कॉन्केव्हिटी. कंडिशन फॉर कॉन्व्हेक्सिटी अँड कॉन्केव्हिटी. कन्सिडर द हायपोथेटिकल लिक्विड having angle of contact 90 degree with the solid surface. लक्षात ठेवा in this case the net cohesive force AC is exactly 45 degree with either surfaces. ठीक आहे. where लक्षात ठेवा AR is the resultant and force of AP and AC which is directed along the solid surface. ठीक आहे. in this case AP is equal to AC upon √2 occur for लक्षात द्या acute angle. For acute angle of contact AP is greater than AC upon √2. For obtuse angle of contact AP less than AC upon √2. आवडला माझा व्हिडिओ? आवडला असेल मित्रो तर मग मित्रांना सांगा. कमीत कमी एक मेसेज करा आणि एक लाईक करा. कसं आवडला एकाचाही लाईक नाही दिसत तर आता लाईकही करा आणि शेवटी घंटी वाजवा. नमस्कार.